शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की बंडखोरांचं काय होणार। 16 आमदारांना तर नोटीस बजावून सरकारनं कारवाईसाठी पाऊलही टाकलंय। बंडखोरांचं नेमकं काय होऊ शकतं आणि त्यांच्या समोर नेमके पर्याय काय आहेत, पाहूयात टीव्ही 9 चा स्पेशल रिपोर्ट। आम्ही या सगळ्या लोकांना डिस्क्वालिफिकेशन करावं म्हणून 16 लोकांना आम्ही नोटिसेस दिल्या, त्याच्यावरही कारवाई सुरू झालेली आहे। 16 बंडखोरांवर कारवाई करण्यास शिवसेनेनं सुरुवात केली आहे। कायदेशीर बाबींवर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली, ज्यात त्यांनी बंडखोरी केली आहे त्या आमदारांवर कारवाईपासून कोणीही रोखू शकत नाही असा दावा शिवसेनेच्या वकिलांनी केलाय। शिवसेनेच्या वकिलांच्या दाव्यानुसार बंडखोर आमदार कोणत्याही पक्षात विलीन झाले नाहीत, त्यामुळे त्यांना अपात्र करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। 2/3 बहुमत असलं तरी कारवाईपासून वाचवण्यासाठी कोणत्याही पक्षात विलीनीकरण करणं आवश्यक असतं। अजून तरी या बंडखोर आमदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश न केल्यानं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करता येते। तो ये चर्चा हो रही है कि डिस्क्वालिफिकेशन इसमें नहीं हो सकता है क्योंकि हम लोगों के पास 2/3 मेजॉरिटी है। ये सरासर मेरे एक्सपीरियंस और नॉलेज के हिसाब से पूरा गलत है, क्योंकि 2003 में ये जो स्प्लिट का इशू था, स्प्लिट का प्रावधान था, वो डिलीट किया गया है। अभी डिस्क्वालिफिकेशन से बचने के लिए एक ही रास्ता है, वो है मर्जर। और आपको सारे लोगों को पता है आज तक ये जो 30 या 40 जो भी गए हुए हैं, अभी तक इनका कोई पार्टी में मर्जर नहीं हुआ है। तो इसीलिए तो आज के हालत में ये डिस्क्वालिफिकेशन से नहीं बच सकते। अपात्रतेची कारवाई होऊ नये म्हणून शिंदे गटाकडनं विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणलाय। मात्र या अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेनं आक्षेप घेतला। तसंच हा प्रस्ताव अधिकृत ईमेलवरून नसल्यानं तो प्रस्तावच झिरवळांनी फेटाळला, त्यामुळे ते कारवाई करण्यास मोकळे आहेत असं शिवसेनेच्या वकिलांनी म्हटलंय। सारे विधायकों का रजिस्टर्ड ईमेल एड्रेस होता है, तो इन्होंने कोई अन्य ईमेल एड्रेस, रैंडम ईमेल एड्रेस से कोई एक चिट्ठी भेजी हुई थी और वो कोई मेंबर वहाँ पे, कोई विधायक वहाँ पे आके स्पीकर साहब को नहीं दी उन्होंने, तो कोई कुरियर के माध्यम से उनको दिया गया। तो स्पीकर साहब ने, हम लोग को जो पता चला है आपके माध्यम से कि ये है कि स्पीकर साहब बोलते हैं कि जब तक मैं सेटिस्फाई नहीं होता हूँ कि ये जेन्युइन है, ऑथेंटिक है, मैं इसके ऊपर कार्रवाई नहीं करता हूं, और उन्होंने वो रिजेक्ट कर दिया है। सो एज ऑफ नाउ देयर इज नो इम्पेडिमेंट इन द डिस्क्वालिफिकेशन पिटिशंस बीइंग कैरिड फॉरवर्ड। और तीसरी बात इसमें यह है कि जब तक असेंबली सेशन में नहीं है तो ये कोई नोटिस ये देते नो कॉन्फिडेंस का इन लॉ, इसका कोई मायना नहीं रखता। दैट्स ऑल आई से। एकूण 16 बंडखोर आमदारांना विधानसभेच्या उपाध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस बजावली आहे। त्यावर सोमवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंडखोरांना उत्तर देण्याची मुदत आहे, त्यामुळे उत्तराची मुदत संपताच कारवाई संदर्भातील सुनावणीला सुरुवात होणार आहे। मात्र या नोटीस विरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती आहे। मी पाहतो तो चित्र, ते रॅडिशन ब्लू नावाचं हॉटेल आहे ना, ते हॉटेल वाटत नाही, बिग बॉसचं घर वाटतंय। बिग बॉसचं घर वाटतंय आणि त्यातले अर्धे लोक एलिमिनेट होणार। आम्ही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेलो आहोत, त्याच्यामुळे आमच्याकडे 2/3 बहुमत असल्यामुळे आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत, शिवसेनेच्या विधिमंडळाचे सदस्य। जो काय निर्णय आदरणीय उपाध्यक्षांनी दिलेला आहे त्या निर्णयाला आम्ही चॅलेंज करणार आहोत कोर्टामध्ये, आणि तो निर्णय आम्हाला मान्य नाही। बंडखोरी करून शिंदेंसोबत आमदार आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेले खरे, पण आता प्रत्येकाचं लक्ष यावरच आहे की बंडखोर आमदारांचं काय होणार। शिंदे गटाला आपलं विलीनीकरण एक तर प्रहार किंवा भाजपमध्ये करावं लागेल, नाहीतर पक्षांतर बंदी कायद्यानुसार बंडखोरांची आमदारकी रद्द होऊ शकते। कारवाईच्या विरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, पण त्यावर निकालासाठी काही दिवस किंवा महिनेही लागू शकतात। बंडखोरी पाहून भाजपही राज्यपालांकडे धाव घेऊन सरकार अल्पमतात असल्याचंही सांगू शकते। त्यानंतर राज्यपाल सरकारला विधानसभेत संख्याबळ परीक्षणाचे आदेश देणार।
संख्याबळ परीक्षणावेळी जर शिंदे गटाचे आमदार गैरहजरच राहिले तर बहुमताचा 144चा आकडा कमी होऊन भाजपचं संख्याबळ पाहता सरकार पडेल. मात्र पुन्हा शिंदे गटासोबतच सरकार स्थापन करायचं असेल तर विलिनीकरण हा प्रश्न उरतोच. तर मग अपात्रता फेटाळली जावी याच्याकरता अपवाद कुठला आहे तर तो मर्जरचा अपवाद आहे. बंडखोर लोकांच्या समोर आहेत. एक म्हणजे भारतीय जनता पक्ष, दुसरा की जो प्रहार पक्ष आहे बच्चू कडू यांचा. त्यामुळे या दोन्हीपैकी कुठेतरी जर का ते विलीन झाले, सामील झाले तर ती जर संख्या विलिनीकरण झालेल्या लोकांची मूळ संख्येच्या 2/3 पेक्षा जर जास्त असेल तरच निश्चितपणे त्यांना अपात्र केलं जाऊ शकणार नाही. जे काही फुटीरवादी तिथे गेलेले आहेत त्यांना वाटतंय गटबीट बनू शकतात. हे खोटं बोलतायत. तुम्ही कुठच्याही वकिलाला जाऊन विचारा. माझं तुमचं चॅलेंज आहे, तुम्हाला चॅलेंज देतोय मी. हे ना 2च पर्याय आहेत. एक तर प्रहारमध्ये विलीन व्हा, नाही तर भाजपमध्ये विलीन व्हा. म्हणजे स्वतःची ओळख पुसून टाका. आमच्या समोर आज नाही तर उद्या हे डिस्क्वालिफाय होणार म्हणजे होणारच आणि प्रत्येक मतदारसंघात मी जाऊन पाडणारच. एकूण काय तर ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई होणार असं शिवसेनेचं म्हणणं आहे आणि त्यासाठी सुरुवात ज्या 16 जणांना नोटीस पाठवली त्यांच्यापासूनच होईल. ज्यात एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील आणि रमेश बोरणारे या आमदारांचा समावेश आहे. आता हाही प्रश्न आहे की बंडखोरांमध्ये शिवसेनेच्याच 39 जणांचा समावेश आहे. मग 16 जणांनाच नोटीस का? तर याचं उत्तर संजय राऊत किंवा आदित्य ठाकरेंच्या बोलण्यातनं सहज लक्षात येतं. राऊत आणि ठाकरेंचा दावा आहे की शिंदे गटातील बरेच आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. गेल्यानंतर कैदी झाले. जे इथून जातात ते कैदी होतात. आजचा कालचा जसं तुम्ही व्हिडिओ बघितला तसं दुसरा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ज्याच्यात ह्याच मोठ्या नेत्यांना दोन्ही हात पकडून मान पकडून परफटत नेतात. बोलायला पण देत नाहीत. NDTVवर आला तुम्ही. म्हणजे खरंच जर बंडखोरांपैकी मोठ्या संख्येनं आमदार शिवसेनेच्या संपर्कात असतील तर आणखी वेगळा ट्विस्ट येऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. तर शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर आता टीकेची धारही तीव्र झाली आहे. संजय राऊत बंडखोर आमदारांचा थेट बाप काढतायत. सरकार आणि बहुमताची लढाई कशी बापावर आली आहे पाहूयात. आपण एका बापाचे असाल तर राजीनामा द्या, निवडणुकीला उभे रहा. अपने बाप के नाम पर पार्टी बनाओ और अपने बाप के नाम पर वोट मांगो. हमारा जो पार्टी का बाप है उसका क्यों आप इस्तेमाल करो? आपको तो 100 बाप है उधर. त्यांचे दिल्लीमध्ये 4 बाप आहेत. गुजरातला गेले तिकडे 3 बाप पाहिले मी. बाप बाप आणि बाप. संजय राऊत आता शिंदे गटातील आमदारांचे थेट बाप काढतायत. आपण एका बापाचे असाल अपने बाप के नाम पर पार्टी बनाओ. त्यांचे दिल्लीमध्ये 4 बाप आहेत. एका बापाचे असाल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवा असं थेट आव्हान संजय राऊतांनी बंडखोर आमदारांना दिलं. बाळासाहेबांचे शाप ज्यांनी घेतले, हिंमत असेल तर 40 लोकांनी खरोखर राजीनामा द्यावा. आपण एका बापाचे असाल तर राजीनामा द्या, निवडणुकीला उभे राहा. आमच्या समोर, आमच्या नजरेला नजर भिडवून समोर या. पण एकातही ती हिंमत नाही, अजिबात नाही. शिवाजी महाराजांच्या नाव घेऊन चालणाऱ्या शिवसेनेमध्ये अशा तऱ्हेचा प्रवक्ता आधी मुळात पक्षप्रमुखांना चालतो का, हा माझा त्यांना प्रश्न आहे. मी आजपर्यंत अतिशय शांत राहिलो. या वक्तव्यातून काय अर्थ निघतो? यांनी ह्यांना निवडून दिलं, जी मतं मिळालेली आहे ते आम्हीच मतदारांनी घातलं म्हणून हे राज्यसभेत गेलेले आहेत. त्यांनी अगोदर आपल्या राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि नंतर ही वक्तव्य करावी. आणि कोण अशी वक्तव्य सहन करणार आहेत महाराष्ट्रामध्ये? शिंदे गट स्वतःला शिवसेना असल्याचं सांगतंय. बंडखोर आमदारांनी आपल्या गटाला शिवसेना बाळासाहेब असं नाव दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र आपल्या बापाच्या नावावर पार्टी बनवा अशी टीका करत राऊतांनी पुन्हा बाप काढला. नाम लेने की नौबत उन पर आ रही है बाला साहब ठाकरे और शिवसेना की. आप छोड़ गए हैं ना, तो अपना बाप का नाम दे दो. सभी ने जो जितने हैं अपने बाप के नाम पर पार्टी बनाओ. साहेब ठाकरेंची शिवसेना, तुझ्या बापाचं नाव बोलले उद्धव ठाकरे, पण त्यांना एक बाप नाहीये. त्यांचे दिल्लीमध्ये 4 बाप आहेत.
गुजरातला गेले, तिकडे 3 बाप पाहिले मी. गुवाहाटीमध्ये अजून 2 बाप मी पाहिले. मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षातून काही बाप निर्माण झाले. असे 20-25 बापाचे, त्याला मराठीमध्ये बोलू नये पण माझ्याविषयी लोक म्हणतात हा शिवराळ भाषा वापरतो. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली आणि शिवसेना शिंदे गटातील लढाई एकमेकांचा बाप काढण्यापर्यंत आली. शिवसेनेकडून ज्या टीका किंवा कारवाया होत आहेत त्याला स्वतः शिंदेही ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर देत आहेत. आता त्यांनीही आपल्या ट्विटमध्ये वडिलांच्या नावाचा उल्लेख केलाय. प्रिय शिवसैनिकांनो, नीट समजून घ्या. महाविकास आघाडीचा खेळ ओळखा. महाविकास आघाडीच्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिताकरता समर्पित. आपला एकनाथ संभाजी शिंदे. असं आहे, ते कोणाचा बाप काढतील याबद्दल आपण भाष्य करण्याची आवश्यकताच नाही. आपण त्यांचे भाष्य माहिती आहे तुम्हाला. पाप केल्याने कोरोना होतो. आता उद्धवजींना कोरोना लागलाय, काय म्हणायचं आपण. 50 आमदारांचा दावा एकनाथ शिंदेंचा आहे. जे कट्टर शिवसैनिक होते तेही शिवसेनेला सोडून गेले. विशेष म्हणजे शिवसेनेचे आणखी एक मंत्री शिंदे गटात आले. उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतही शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे जे सोडून गेले त्यांची नावं घेऊन संजय राऊतांनी टार्गेट करायला सुरुवात केली. मी काल बोललो ना, अरे हिंदुत्व शब्द देऊन दाखवा. त्या अब्दुल सत्तारचा आणि हिंदुत्व धोक्यात द्यायचा काय संबंध. अब्दुल सत्तारचं पण हिंदुत्व म्हणे धोक्यात आलाय. अब्दुल सत्तार कळेल, त्याला कळेल बिर्याणीची शीतं कशी दातात अडकतात ते कळेल. हा कोण होता प्रकाश सुरू? कोण होता? हा भाजी विकत होता ना. मग आता परत भाजी विकायला पाठवूया. भाजी विकायला पाठवूया. मला कळलं सडकी भाजी विकत होता. आपण त्याला तिकीट दिला. वॉचमन होता, त्याला मुंबई माहीत नव्हत्या. मुंबईला प्रथम आला. त्याला हॉटेलमध्ये वडा सांबार खाता येत नव्हता. तो जमिनीवर बसून हॉटेलात वडा सांबार खात होता. आम्ही पाहिलं. आणि आज तो कॅबिनेट मंत्री झाला. कॅबिनेट मंत्री झाल्यावर उद्धव साहेबांना भेटला, माझ्याकडे आला. शिवसेनेमुळे मी झालो वगैरे 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 रडायला लागला. हे कसे खोटे अश्रू होते आज कळत आहे. गुलाबराव पाटलांवर तर राऊतांनी सडकून टीका केली. गुलाबरावांच्या भाषणाचा उल्लेख करत राऊत चांगलेच बरसले. आंखें होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने. जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने. जिसे लड़ना नहीं मालूम वो तीर तलवार क्या जाने. मी कोण होतो? कोण? माझा बाप सालदारकी करायचा. माझा पंजोबा शेतामध्ये नांगराला जायचा. हा गुलाब पाटील काय भाषण. जणू काय शिवसेनेमध्ये दुसऱ्या कोणी वागत ना. आजा आजा हिम्मत आहे तो आजा. अरे तुझ्या मायला पळून गेला ढुंगणाला पाय लावून. पान टपरीवाला म्हणे. पान टपरीवाला याच्या अंगावर पान खाऊन पटकन फुगला पाहिजे. त्या शिवसेनेवर तंगडी वर करून तू गेलास. मुंबई ते कमरे खायची तंगडी नाही तोडली. शिंदेंनी फक्त आमदारच फोडले नाही तर आता शिवसेनेवर त्यांचा दावा आहे. यावरच आक्षेप घेऊन राऊतांनी बंडखोरांचे बाप काढले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.